नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. अनमोल रत्न पुरस्कार सोहळा को प्रेझेंटेड बाय इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्स, माधुरी सोलार, विधिलिखित ज्योतिष कार्यालय, श्री बाबासाहेब तापकीर एज्युकेशन सोसायटी, रूपमाता ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड, साईनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, को पॉवर्ड बाय मेरिट डेव्हलपमेंट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड, डिफेन्स करियर अकॅडमी, असोसिएटेड बाय स्पेन्का वॉटर, अशोक ॲग्रिकल्चरल बोरवेल स्टिम्युलेशन सर्व्हिसेस, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, राष्ट्रीय छावा संघटना, सिक्युअर ग्रुप आणि वास्तू समर्थ या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही वर्षांपासून आपण सतत एक वाक्य ऐकलं की महाराष्ट्रातले उद्योग व्यवसाय बाहेरच्या राज्यात गेले, राज्याचा रोजगार दुसऱ्या राज्यांमध्ये गेला आणि त्यावरून अनेक प्रत्यारोप झाले, आरोप झाले, चर्चा झाल्या. ही सगळी नकारात्मकता आपण जर एका बाजूला ठेवली तर आज महाराष्ट्र देशातलं एक उद्योगशील राज्य म्हणून अग्रेसर आहे. देशभरातल्या अनेक मोठ्या उद्योगांची पाळंमुळं याच महाराष्ट्रात रुजलेली आहेत. छोट्या मोठ्या स्टार्टअपपासून ते अगदी बड्या व्यावसायिक साम्राज्यांपर्यंत प्रत्येकाला या महाराष्ट्रानं साथ घातली, आपलंसं केलं आणि साथही दिली. थेट परकीय गुंतवणुकीमध्ये आज महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. सगळ्यात जास्त महसूल हा महाराष्ट्र राज्यातूनच निर्माण होतो आणि आपल्या राज्याला उद्योगशील राज्य म्हणून सातत्यानं पुढे नेण्यामध्ये सध्याचे जे काही राजकीय नेते आहेत, राजकीय महत्त्वाकांक्षा आहे, ती सुद्धा अत्यंत मनापासून प्रयत्न करताना आपल्याला दिसते. नेवर स्टार्ट अ बिझनेस जस्ट टू मेक अ मनी, स्टार्ट अ बिझनेस टू मेक अ डिफरन्स या युक्तीला अनुसरून आज अनेकांनी महाराष्ट्रामध्ये आपापल्या उद्योगांची पायाभरणी केली आणि महाराष्ट्राला उद्योगशील राज्य अशी ओळख मिळवून दिली. त्यापैकीच काही जणांचा, महाराष्ट्राच्या अनमोल रत्नांचा आज आपण पुरस्कार करणार आहोत, त्यांचा सन्मान करणार आहोत. आणि या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना मी ABP माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक मॅम यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. खरं तर एखादं चांगलं प्रगतशील राज्य म्हणजे नक्की काय, हा प्रश्न जर आपण आपल्याला विचारला तर कुठलंही राज्य हे जर प्रगतशील व्हायचं असेल तर त्यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे तिथले उद्योग, तिथली इंडस्ट्री. ते राज्य समृद्ध व्हायचं असेल तरी तिथे चांगले उद्योग गरजेचे असतात आणि जर सामाजिकरित्या त्या राज्याला पुढं जायचं असेल तर त्या राज्यातल्या या उद्योगांची एक सामाजिक बांधिलकी असणं सुद्धा अत्यंत गरजेचं असतं. ABP माझानं नेहमीच ही सामाजिक बांधिलकी जपलेली आहे आणि त्यातूनच आपण अनेक असे उपक्रम हाती घेतो की जे बातम्यांच्या पलीकडे जातात आणि त्यातीलच एक हा उपक्रम म्हणजे अनमोल रत्न पुरस्कार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असे असंख्य उद्योगपती आहेत की जे सामाजिक बांधिलकी, सामाजिक ध्यान बाळगून आपला उद्योग करत असतात, तिथे रोजगार निर्मिती करत असतात आणि अशा सर्वांचे इथे आज आपण पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत. खरं तर ABP नेटवर्कनं हा कार्यक्रम नुसता मुंबईतच नाही तर गुजरातमध्ये सुद्धा केला, दिल्लीत सुद्धा केला आणि आज हे दुसरं वर्ष आपण बघतो आहोत. तर मी आपल्या सर्वांचं ABP माझातर्फे स्वागत करते. यानंतर या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती की आपण व्यासपीठावर यावं आणि त्यासोबतच अभिनेत्री मधुराणी गोखलेलाही विनंती की तिने व्यासपीठावर यावं. आणि यानंतर मी ABP माझाचे पॉलिटिकल एडिटर गणेश ठाकूर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्वागत करावं आणि त्यासोबतच सरिता मॅमना देखील विनंती. आणि यानंतर मी ABP माझाचे डेप्युटी आउटपुट एडिटर बशीर जमादार यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि अभिनेत्री मधुराणी गोखलेचं या कार्यक्रमात स्वागत करावं. आणि यानंतर आपण पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करूया. सध्याच्या पिढीला जर योग्य दिशेनं न्यायचं असेल तर शालेय जीवनात त्यांची होणारी जडणघडण अत्यंत महत्त्वाची आहे आणि देशाच्या भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी इंडियन मॉडेल ग्रुप ऑफ स्कूल्सच्या माध्यमातून अमोल जोशी हे 2002 सालापासून शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या संस्थेनं आजवर अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना घडवलं आहे
आणि देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्यामध्ये या संस्थेचा मोलाचा वाटा आहे. मी अमोल जोशींना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपला पुरस्कार स्वीकारावा. जगामध्ये तोच यशस्वी होतो जो आपल्या मातीशी असलेली नाळ कधीही तोडत नाही. असाच एक शेतकऱ्याचा मुलगा ज्यानं शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत आणि भविष्यकालीन गरजांचा वेध घेत माधुरी सोलार या कंपनीची 2000 साली स्थापना केली आणि केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवरती आपला व्यवसाय नेण्यासाठी गेली 25 वर्ष ते प्रयत्नशील आहेत. मी माधुरी सोलारचे CEO संजय देशमुख यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला पुरस्कार स्वीकारावा. भविष्याच्या गर्भात काय दडलंय हे जाणून घ्यायला कोणाला आवडत नाही. आपल्या प्रत्येकालाच उत्सुकता असते की आपल्या भविष्यात नेमकं काय आहे आणि त्यासाठी आपल्याला मदत करतात ते ज्योतिषी. संकट, समस्या, त्रास, दुःख प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात, पण त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी नेमकं काय करायचं हे मार्गदर्शन करण्यामध्ये ज्योतिषशास्त्र सहाय्य करतं. आपल्या ज्योतिष विद्येच्या आधारे लोकांना मार्गदर्शन करणारे, मदत करणारे आदिनाथ साळवी अनमोल रत्न पुरस्काराचे मानकरी आहेत. त्यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपला पुरस्कार स्वीकारावा. पुढचे पुरस्कार्थी आहेत बाबासाहेब तापकीर एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्री हेमंत बाबासाहेब तापकीर. श्रम व रोजगार मंत्रालय आणि केंद्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी कामगारांचे प्रश्न, कंपन्यांचे प्रदूषणासंदर्भातले प्रश्न सोडवण्यात अत्यंत मोलाचं योगदान दिलंय. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे ते सभापती असताना त्यांनी अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यात. मी हेमंत तापकीर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपला पुरस्कार स्वीकारावा. पुण्या मुंबईसारख्या शहरांचा अवाढव्य विस्तार वाढत असताना गावातल्या तरुणांमध्ये असलेलं पोटेन्शियल लक्षात घेऊन व्यंकट गुंड यांनी आपल्या रूपमाता ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये उद्योगांचं जाळं विणलं. शैक्षणिक संस्था, पतसंस्था, दूध संघ यांच्या माध्यमातून विकासाची गंगा त्यांनी ग्रामीण भागाकडे वळवली आहे. मी विश्वनाथ गुंड, रूपमाता ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन, त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन पुरस्कार स्वीकारावा. अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि आजकाल आपण पाहतो की दूषित पाण्यामुळे अनेकदा रोगराई पसरते आणि याच सगळ्या समस्यांचा वेध घेत गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या हेतूनं 2015 साली स्पेनका वॉटरची स्थापना झाली. उत्कृष्ट सेवेच्या जोरावरती स्पेनका आज महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशसह इतर राज्यांमध्ये अगदी घरोघरी पोहोचली आहे. ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करण्यातही स्पेनकाचा मोठा वाटा आहे. स्पेनका वॉटरचे मॅनेजिंग डायरेक्टर सुहास अदमाने यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि अनमोल रत्न हा पुरस्कार स्वीकारावा. एखाद्या इमारतीचा पुनर्विकास करणं, तिथल्या रहिवाशांशी संवाद साधणं, त्यांना त्यासाठी कन्व्हिन्स करणं हे किती जिकिरीचं असतं हे आपण सगळ्यांनी अनेकदा पाहिलं आहे. त्यातल्या समस्या किती उभ्या ठाकतात हे सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं आहे आणि त्याच समस्या हेरून रवींद्र वाशिवले यांना प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची प्रकर्षानं गरज जाणवली आणि त्यातून मेरिट रिडेव्हलपमेंट कन्सल्टंटचा जन्म झाला. सोसायटीतले सदस्य आणि बिल्डर यांच्यातला दुवा बनून आत्तापर्यंत 2500हून अधिक सोसायटीज आणि 1000हून अधिक बांधकाम व्यावसायिकांचा त्यांनी विश्वास संपादन केला आहे. मी रवींद्र वाशिवले यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचा पुरस्कार स्वीकारावा. मेरिट रिडेव्हलपमेंट कन्सल्टंटचे ते डिरेक्टर आहेत. लहान असताना आपण प्रत्येकानं एकदा तरी सैनिक होण्याचं स्वप्न पाहिलं असेल.
देशाचं रक्षण करावं, तो युनिफॉर्म परिधान करावा असं कधी ना कधीतरी आपल्याला वाटलं असेल. पण हे स्वप्न पाहणं जेवढं सोपं असतं तरी ते सत्यात उतरवणं मात्र प्रचंड कठीण असतं. पण हाच मार्ग सुकर करण्यासाठी मानव विकास कल्याणची डिफेन्स करिअर अकॅडमी 2008 सालापासून तरुणांना मार्गदर्शन करते. फक्त महाराष्ट्रातून नाही तर देशभरातील विद्यार्थी आपलं सैन्य दलात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगून डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये येत आहेत. आज DCAचे अनेक विद्यार्थी सैन्य दलामध्ये अधिकारी, डॉक्टर्स, इंजिनियर्स, पायलट म्हणून कार्यरत आहेत. तरुणांच्या स्वप्नांना पंख देणारे DCAचे केदार रहाणे यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं, आपला पुरस्कार स्वीकारावा. आजकाल जिथं खेड्यातल्या तरुण पिढीचा शहरांकडे ओढा वाढतोय, रोजगारासाठी, शिक्षणासाठी मोठ्या संख्येनं खेड्यातले तरुण शहरांकडे येत आहेत, अशात उत्तम जाधव यांनी कोरोनानंतर आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडून आपल्या गावाकडे परत येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी ग्रामीण भागामध्ये रोजगार उभारणीवर भर दिला. ग्रामीण भागातील तरुण, शेतकरी, व्यापारी आणि नोकरदार वर्गाला आपल्या साईनाथ मल्टीस्टेट सोसायटीच्या माध्यमातून ते पाठबळ देतात. मी उत्तम जाधव यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि आपला पुरस्कार स्वीकारावा. साईनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे ते चेअरमन. कमी झालेली भूजल पातळी, कोरड्या पडलेल्या बोरवेल, पाण्याच्या कमतरतेमुळे करपणारी शेतं, हे चित्र आजकाल जवळपास प्रत्येक उन्हाळ्यात आपल्याला पाहायला मिळतं. आणि हीच समस्या ओळखून अशोक बागले यांनी केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान विकसित केलं. अत्यंत सोयीचं, कमी खर्चिक आणि उत्तम निकाल देणारं हे तंत्रज्ञान भारतात विकसित करणारे विशाल बागले यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपला पुरस्कार स्वीकारावा. अशोक ॲग्रिकल्चर बोरवेल स्टिम्युलेशन सर्व्हिसेसचे ते फाउंडर आणि कन्सल्टंट आहेत. आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आज सगळ्यात प्रयोगशील क्षेत्र कोणतं असं प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर मिळतं ते म्हणजे कृषी क्षेत्र. आपल्या कल्पकतेच्या आणि प्रयोगशीलतेच्या जोरावर राजेंद्र पवार यांनी कृषी क्षेत्राला नवे आयाम प्राप्त करून दिले. शेती क्षेत्रात त्यांनी केलेल्या प्रयोगांबद्दल बोलायचं झालं तर आजचा वेळ आपल्याला कमी पडेल, त्यामुळे फार त्याचा उल्लेख नाही करत मी. पण पवार आणि शेती, पवार कुटुंब आणि शेती हे नातं फार जुनं आहे. राजेंद्र पवार यांनी आपल्या प्रयोगशीलतेच्या माध्यमातून हे नातं अधिक दृढ केलेलं आहे, ते वृद्धिंगत केलेलं आहे. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे चेअरमन राजेंद्र पवार यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपला पुरस्कार स्वीकारावा. गेल्या 25 वर्षापासून महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणारे गंगाधर काळकुटे पाटील हे अनमोल रत्न पुरस्काराचे पुढचे मानकरी आहेत. गेल्या काही काळापासून ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनातही अग्रेसर आपल्याला दिसलेत. बीडसह मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नासाठी त्यांनी 10 वर्ष दिल्लीमध्ये पाठपुरावा देखील केला आहे. मी राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री गंगाधर काळकुटे पाटील यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि पुरस्कार स्वीकारावा. यात्रा, जत्रा आणि आध्यात्मिक उत्सवांसाठी आपला महाराष्ट्र आणि आपला देश प्रसिद्ध आहे. जिथं लाखोंच्या संख्येनं भाविक एकत्र येतात तिथे महत्त्वाची असते ती म्हणजे सुरक्षा आणि स्वच्छता. आणि हाच वसा घेऊन गेली 25 वर्ष रविराज लायगुडे हे सेवा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.
2017 साली पंढरपूरच्या वारीमध्ये 2000 मोबाईल टॉयलेटची सिक्युअर ग्रुपनंच व्यवस्था करून दिली होती. अमरनाथ यात्रा, पंढरपूरची वारी, महाराष्ट्रातला कुंभमेळा या सगळ्या यात्राजत्रांमध्ये 2 कोटीहून अधिक भाविकांना त्यांनी मोबाईल टॉयलेटची सेवा पुरवली आहे. प्रयागराजमधल्या कुंभमेळ्यात देखील त्यांनी 5000हून जास्त मोबाईल टॉयलेटची सुविधा देऊन स्वच्छ भारत अभियानात मोलाचा वाटा दिलेला आहे. मी रविराज लायगुडेंना विनंती करते की त्यांनी आपला पुरस्कार स्वीकारावा. आणि यानंतर आपण पुढच्या पुरस्काराकडे वळूयात. एखादी वास्तू एखाद्या कुटुंबाला लाभते किंवा लाभत नाही अशी वाक्य आपण अनेकदा ऐकली असतील. या सगळ्यामध्ये ती वास्तू लाभण्यामध्ये महत्त्वाची असते ती म्हणजे वास्तुरचना. सिव्हिल इंजिनियर असलेले सिद्धराम साठे हे मॉडर्न कन्स्ट्रक्शन आणि भारतीय वास्तुशास्त्राचा समन्वय साधून इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स, फॅक्टरीज, रहिवासी वास्तू, विश्वविद्यालय आणि 5 स्टार हॉटेल मालकांना मार्गदर्शन करतात. मी वास्तू समर्थचे फाउंडर सिद्धराम साठे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपला पुरस्कार स्वीकारावा. मराठी माणूस उद्योग करू शकत नाही ही वदंता किती खोटी आहे हे तुम्हा सगळ्यांनी आज आम्हाला सिद्ध करून दाखवलं. अनमोल रत्न पुरस्काराचे जे सगळे मानकरी आहेत त्यांचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि आज इथे पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलात त्याबद्दल आभार. आणि यानंतर मी मधुराणी गोखले यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित मंत्री महोदय, सरिताजी आणि इथे प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेले वेगवेगळे उद्योजक, यशस्वी उद्योजक आणि मान्यवर आणि ABP माझाची टीम, सगळ्यांना सगळ्यात आधी मी अभिवादन करते. आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्या सर्व उद्योजकांचं मनापासून कौतुक करते, अभिनंदन करते. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. मी नेता नाही, मी वक्ता नाही. मी एक संवेदनशील अभिनेत्री आहे. आम्हाला दिलेले डायलॉग आम्ही मनापासून बोलतो. पण काही वर्ष ॲक्टिंग अकॅडमी चालवण्याचा अनुभव असल्यामुळे उद्योग करणं आणि त्यामागे काय खटपट असते, किती मेहनत असते याचा मला अनुभव आहे. आणि ही म्हणाली तसं हे फार सुंदर की जस्ट डोंट मेक बिझनेस टू मेक मनी बट टू मेक डिफरन्स. आणि हा सगळा बदल रोजगार निर्माण करणं ही खूप मोठी कामगिरी तुम्ही सगळेजण करत आहात. तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक. या निमित्ताने तुमची परवानगी असेल तर एक कविता सादर करते गुरु ठाकूरची, जी सगळ्यांना, तुम्हाला मंत्री महोदय, तुम्हालाही सगळ्यांना समर्पित आहे. परवानगी आहे का? थँक्यू. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून यात्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आवडलं तर वावा म्हणायचं असतं कविता आवडली की. थोडंसं ॲक्टिंग स्कूल चालवल्यामुळे काय धडे द्यायची सवय आहे. वा वा कसं म्हणायचं ते मी शिकवते. वा वा. थँक्यू. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा त्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर नोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. थँक्यू. गुरुला देवावा. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना.
संकटासही ठणकावून सांगावे या आता बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. या शेवटच्या काही ओळींकडे गौर फरमाइये. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मला असं वाटतं की हीच स्पिरिट तुमच्या सगळ्यांमध्ये असणार, कारण व्यवसाय म्हटलं की प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवशी किती आव्हानं असतात याची मी कल्पना करू शकते. पण त्या आव्हानांच्या नजरेमध्ये नजर रोखून तुम्ही पाहत आलायत म्हणून सगळेजण इथपर्यंत आलायत. तर मनापासून कौतुक आणि ABP माझाचे आभार की इतक्या छान सोहळ्याला मला आज मंत्री महोदयांबरोबर ते पुरस्कार वितरण करण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद मधुराणी. आणि डुईंग बिझनेस इज नॉट अ इझी जॉब. त्यामुळे जे दांडग्या इच्छाशक्तीच्या जोरावर स्वप्नांची चैन करू शकतात तेच यशस्वी व्यावसायिक होऊ शकतात. आणि असेच यशस्वी व्यावसायिक अनमोल रत्न पुरस्काराचे मानकरी ठरतात. यानंतर मी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. ABP माझा या देशातील आणि राज्यातील अग्रगण्य आपल्या नेटवर्कनी आज अनमोल रत्न कार्यक्रम आणि पुरस्कार सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर आणला आहे, महाराष्ट्रासमोर आणला आहे. मी आपल्या उद्योगाच्या माध्यमातून समाजाला आणि समृद्ध आणि संपन्न करणाऱ्या उद्योजकांच्या या सत्कार सोहळ्याला सर्वप्रथम मला निमंत्रित केल्याबद्दल मी आपल्या ABP माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिकजी आणि आमचे ABP नेटवर्कचे उपाध्यक्ष श्री राजीव खांडेकरजी यांचं सर्वप्रथम मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदनही करतो. या कार्यक्रमाला आपल्या सरिता कौशिकजी, मधुराणी गोखलेजी, ज्यांना पुरस्कार मिळाला असे अमोल जोशीजी, संजय देशमुखजी, अविनाश साळवीजी, डॉक्टर हेमंत तापकीरजी, ॲडव्होकेट व्यंकट गुंडजी, उत्तमराज यादवजी, ॲडव्होकेट रवींद्र वाशिवलेजी, डॉक्टर केदार रहाणे, सुहासजी आदमने, विशालजी बगडे, राजेंद्रजी पवार, गंगाधररावजी काळकुटे पाटील, रविराज लायगुडे, सिद्धराम साठेजी आणि सर्व उपस्थित उद्योजकाचा परिवार, उपस्थित बंधू भगिनींना या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं तर महाराष्ट्रामध्ये उद्योजक आज अत्यंत अग्रगण्य आणि अग्रगण्य महाराष्ट्राकरता महत्त्वाची भूमिका आपण सर्व करतो आहे. ABP माझ्याने जेव्हा हा कार्यक्रम माझ्यासमोर आणला आणि मला निमंत्रित केला तेव्हाच मला अभिमान वाटला की महाराष्ट्रातील जे मीडियम क्लास आणि अग्रेसर आहे त्यातून काही नावं काढायची आणि अशा उद्योजकांना राज्यातला अग्रगण्य उद्योजक करण्याकरता त्यांच्यामध्ये नवीन चेतना निर्माण करावी, नवीन ऊर्जा निर्माण करावी आणि क्रमांक 1चे उद्योजक होण्याकरता आपल्या सर्वांना प्रचंड या कार्यक्रमातनं पुरस्कार देऊन आपल्याला पुढं नेण्याचा प्रयत्न ABP माझ्यानी केला आहे. खरं तर हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आणि या राज्याकरता आनंददायी असा या ठिकाणी हा पुरस्कार आहे. खरं तर आपला महाराष्ट्र हा मॅग्नेटिक महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रासोबत मॅग्नेटिक महाराष्ट्र होतो आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या जे धोरण आहे ते अनादी कालापासनं म्हणजे आपण इंग्रजाचा काळ घेतला, त्यापूर्वीचाही काळ घेतला, या काळात या देशाचा इतिहास आहे की उद्योजकांना खूप ताकद त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मिळाली आहे. पण महाराष्ट्राचं उद्योग धोरण हे सुरुवातीपासूनच उद्योगस्नेही आहे आणि म्हणून कुठलंही सरकार आलं
तरी उद्योजकांना जास्तीत जास्त महाराष्ट्राचा सरकारचा हातभार लागला पाहिजे आणि त्याकरता आपलं सरकार नेहमीच काम करत असतं. खरं तर महाराष्ट्र आता इंडस्ट्रीयल पॉवर हाऊसही या ठिकाणी होतो आहे आणि आज देशामध्ये क्रमांक 1चं औद्योगिक राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राला आता पुढं नेण्याचं काम आपल्यासारखे उद्योजक करत आहेत. खरं तर आपण म्हणतो राकट देशा कणखर देशा, अशा सोबतच खऱ्या अर्थाने आता या उद्योगामध्ये उद्योगाच्या देशा असंही म्हणण्याचं आता आपल्याला एक मोठं या ठिकाणी योगदान आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या पुढाकाराने लाभतं आहे. ही महाराष्ट्राकरता आनंदाची बाब आहे. खरं तर महाराष्ट्राची भक्ती चळवळ, सहकार चळवळ यासारख्या अनेक विधायक चळवळी ज्या आहेत, या चळवळीमध्ये आता उद्योगाची चळवळसुद्धा आता पुढाकार घेते आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना पुढच्या काळामध्ये खूप मोठं भविष्य आहे. खरं तर आपला महाराष्ट्र जसा उद्योजकासाठी ओळखला जातो, तसा हा महाराष्ट्र नामवंत दानशूर राष्ट्रस्वाभिमानी उद्योगपतीमुळेही आता ओळखला जायला लागला आहे. आपल्यासारखे उद्योजक जे या ठिकाणी आज ज्या पद्धतीनं काम आपण केलं आहे, मला सरिताताईंनी सांगितलं, एक चांगली फिल्म आम्ही तयार केली आहे तुमच्या सर्वांच्या व्यवसायावर आणि ती काही काळाने येणार आहे. पण या ठिकाणी आपण बघतो की छोटे छोटे उद्योजक जेव्हा मोठे होतात तेव्हा किर्लोस्कर जी असतील, टाटा जी असतील, फिरोदिया जी असतील, बजाज जी असतील, अशा अनेक नामवंत उद्योजकाच्या पिढ्या याच महाराष्ट्राने बघितल्या आणि बघताय आणि खऱ्या अर्थाने तिथपर्यंत पोहोचवण्याकरता ABP माझानी आज मोठ्या प्रमाणे पुढाकार घेतला आहे. खरं तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये हा पुरस्कार खूप त्या ठिकाणी पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. खरं तर या ठिकाणी इथलं समाजमन घडवण्याचं काम आपण करतायत, समाजाचे भान जपण्याचं आपण काम करताय आणि हे वैशिष्ट्य आपलं आहे की ज्या ठिकाणी पुरस्कार देणं सुरू होतं, 14 पुरस्कार दिले, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसं काम मोठं करता येतं, वास्तुशास्त्रज्ञसुद्धा कसा मोठा उद्योजक होऊ शकतं, या ठिकाणी अशा या कार्यक्रमातून आपल्याला पुढं यातून दाखवलं आहे. फिलांथ्रोपिस्ट म्हणजे दानशूर या शब्दाचा खरा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर महाराष्ट्राच्या उद्योगपतीमध्ये ही सर्वात मोठी भूमिका आहे. दानशूरता ही भूमिका आपल्या महाराष्ट्राच्या उद्योजकामध्ये आल्यामुळं खऱ्या अर्थाने आपल्या उद्योजकाला समाज आणि उद्योग हे जोडण्याचं काम आपण केलं. CSR ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण खूप ॲक्टिव्हिटी करत राहतो. उद्योजक आणि समाज ही सुद्धा भूमिका या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी पाडली आहे. खरं तर म्हणून या कार्यक्रमाचं म्हणजे सामाजिक दायित्व आहे, उद्योजक आहे आणि म्हणूनच तुम्हाला ABP माझानी अनमोल रत्न ठरवलं आहे असं या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. खरं तर सुरुवातीपासूनच आपल्या राज्याच्या राज्यकर्त्यांनी कृषीबरोबर कृषी विकासासोबतच उद्योजक आणि औद्योगिक समाजाच्या निर्मितीचा ध्यास या ठिकाणी केलेला आहे आणि मग MIDC सारख्या संस्था त्या ठिकाणी उभ्या राहिल्यात आणि आज MIDCचा जर विचार केला तर देशामध्ये सर्वात उत्कृष्ट जर जाळं कुणाचं असेल तर महाराष्ट्र MIDCचा झाला आहे आणि यातून आपल्याला खरं तर एक मोठा सिंहाचा वाटा MIDCच्या या आणि लघु उद्योगाच्या या MSMEच्या माध्यमातून आपल्याला दिसतो आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे आज आपल्या सर्व उद्योजकाकरता आनंदाची गोष्ट आहे की 86,420 हेक्टरमध्ये आज 306 औद्योगिक क्षेत्र, 306 मोठे औद्योगिक क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये उभारलेले आहे आणि आपल्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपण मोठं काम या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून मागच्या 10 वर्षाचा जर विचार केला म्हणजे 2014 नंतर देवेंद्र फडणवीस सरकार जेव्हा महाराष्ट्र झालं तर आपण बघितलं असाल इलेक्ट्रॉनिक पॉलिसी 2016 आली, फूड प्रोसेसिंग पॉलिसी 2017 आली, फिनटेक पॉलिसी 2018 आली, एरोस्पेस पॉलिसी 2018 आली, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन स्टार्टअप पॉलिसी 2019 आली, इलेक्ट्रिकल व्हेकल पॉलिसी 2021 आली. खरं तर यासोबतच या पॉलिसी अंतानी त्या पॉलिसीच्या माध्यमातून आपल्या लहान लहान उद्योजकांना, लघु उद्योजकांना पुढे नेण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये 2024 ते 19 या काळात झालं आणि आताही जर आपण 2 वर्षात बघितलं असाल तर इंटिग्रेटेड सस्टेनेबल टेक्सटाईल पॉलिसी 2023 आली, IT पॉलिसी 2023 आली, एक्सपोर्ट पॉलिसी 2023 आली, ग्रीन हायड्रोजन पॉलिसी 2023 आली, थर्ड सेक्टर पॉलिसी 2024 आली, लॉजिस्टिक पॉलिसी 2024 आली. अशा एकूण असे खूप पूरक धोरणं आलेत ज्यातनं आता आपल्याला या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम
या ठिकाणी आपलं होतं आहे. आणि खऱ्या अर्थाने मला तर अभिमान आहे की ABP माझाच्या माध्यमातून या सर्व पॉलिसीचा ज्या ज्या उद्योजकांनी फायदा घेतला आहे त्या सर्व उद्योजकांना या ठिकाणी पुरस्काराने मान्यता देऊन त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी होतो आहे. खरं तर राज्याच्या उद्योगासाठी पूरक अशा प्रकारची इकोसिस्टीम सरकारच्या माध्यमातून करणं सुरू झालं आहे. आणि म्हणून बदलत्या काळाचा विचार केला तर उद्योग क्षेत्रामध्ये फार मोठे बदल आणि पुढच्या काळात चांगले धोरणं हे येण्याचा या ठिकाणी मोठा काळ पुढं आहे. पुढच्या काळाची जी धोरणं येणार आहे ते धोरणं अत्यंत प्रभावी असणार आहे. आणि केवळ धोरणच नाही, याची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्राच्या काळात सरकारनं केली पाहिजे आणि त्यांनी जनतेने आणि उद्योजकांनी फायदा घेतला पाहिजे याकरता आपण काम करतो आहे. खरं तर MSME आहे, IT आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, फार्मा आहे, अशा विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन पुढच्या काळात देण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार करतं आहे. आपण ऊर्जा खाते बघा, या ऊर्जा खात्याने मोठा विक्रम करण्याचं काम पुढं सुरू केलं आहे. आज मला हे मान्य आहे की उद्योजकांना वीज फार महाग पडतं, पण आता तर ज्या पद्धतीने आपण, कारण वीज का महाग पडतं तर शेतकऱ्यांना आपल्याला सबसिडी वीज द्यावं लागतं, ती सबसिडी तुमच्याकडनं वसूल करावी लागतं, क्रॉस सबसिडी घ्यावं लागतं, म्हणून वीज महाग आहे. पण माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने जे धोरण आणलं आहे की यानंतर पुढच्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातले सर्व शेतकरी, सरिताताई, संपूर्ण शेतकरी हे आता सोलर ऊर्जेवर शिफ्ट होणार आहे. आणि मग जेव्हा सोलर ऊर्जेवर शिफ्ट होतील तेव्हा पुढच्या 3 वर्षानंतर जेव्हा नवीन टेरिफ येतील त्या टेरिफमध्ये तुम्हाला आता विजेचे रेट कमी होण्याची घसरण ही सुरू झालेली दिसेल. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये देशातली सर्वात स्वस्त वीज कुठे असेल तर या महाराष्ट्र राज्यामध्ये असेल, अशी भूमिका आपण या ठिकाणी घेतली आहे. खरं तर D+ भागामध्ये आपण विजेला सबसिडी देतोच आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये विजेला सबसिडी आपण देतो आहे, ती उद्योजकाला देतो आहे. कारण आता उद्योजकाला या ठिकाणी प्रचंड मजबूत करणे ही महाराष्ट्र सरकारची त्या ठिकाणी जबाबदारी आहे. आणि म्हणून राज्यामध्ये मुंबई असेल, नवी मुंबई असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी उद्योजकाकरता ग्रोथ सेंटर सुरू होत आहे. ग्रोथ तेवढी जितकी काही मोठी ग्रोथ करता येईल तेवढी ग्रोथ करण्याचं काम पुढच्या काळामध्ये करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेत आहे. आणि ग्रोथ सेंटर डेव्हलप झाले की त्या ठिकाणी मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी मोठं काम उभं होणार आहे. आणि मग जे आपण वारंवार म्हणतो की राज्याबाहेर आपले उद्योग चालले, मग आपण हे म्हणतो की रोजगार इथं मिळत नाही. खरं तर पुढच्या 3 वर्षानंतर, 4 वर्षानंतर मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटतं की एकही उद्योजक, जे काही उद्योग देशामध्ये येतील सर्वात जास्त महाराष्ट्र येतील आणि एकही बेरोजगार हा रोजगाराशिवाय वंचित राहणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. त्याकरता आपण पुढे जातो आहे. खरं तर धोरणकर्त्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे आणि त्याला उद्योगपतीची मिळणारी साथही आहे. तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाची साथ जर महाराष्ट्र सरकारसोबत नसेल तर महाराष्ट्र सरकारही पुढं काही फार करू शकणार नाही. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या उद्योजकांनी महाराष्ट्र सरकारसोबत मिळून काय काय नवीन केलं पाहिजे, काय काय त्या ठिकाणी आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट तुम्हाला काय मिळाला पाहिजे याकरताही तुमच्या अनेक सूचनाची गरज महाराष्ट्र सरकारला आहे. असं नाही की सरकारला सारं समजतं. तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वातनं काही सूचना आल्या तर महाराष्ट्र सरकार पुढं जाऊ शकतं. मला अभिमान आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या डोक्यामध्ये 24 तास औद्योगिक महाराष्ट्र व्हावा याकरता काम सुरू आहे. आणि आज बघा या देशातील $1 ट्रिलियन पहिली या देशात जे मोदीजींनी संकल्प केला आहे, स्वप्न बघितलं आहे की देशाची $1 ट्रिलियन इकॉनॉमी करताना, डॉलर इकॉनॉमी करताना सब नॅशनल इकॉनॉमी ही महाराष्ट्र लवकरच केल्याशिवाय राहणार नाही, देशासोबत महाराष्ट्र उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, अशी या ठिकाणी परिस्थिती तयार केली आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी होणार आहे, पण परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याचं कामही सुद्धा या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि म्हणून या आर्थिक वर्षामध्ये वार्षिक सरासरीच्या 95% परकीय गुंतवणूक कुठं आहे तर महाराष्ट्राने मिळवलेली आहे. एकूण परकीय गुंतवणुकीच्या 95% कुठं गुंतवणूक आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे. कारण महाराष्ट्र हा पुढं जातो आहे आणि म्हणून परकीय गुंतवणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्र या ठिकाणी जातो आहे. आणि या ठिकाणी मला ABP माझ्याच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की उद्योजकाच्या गुंतवणुकीमध्ये जसं महाराष्ट्र समोर जातो आहे तरी आपल्या सर्वांना समोर जाण्याची आपल्याला आता गरज आहे. आज देवेंद्रजी बघा, आज इकडे ABP माझाचा कार्यक्रम सुरू आहे
आणि ज्या विषयाचा कार्यक्रम आहे अनमोल रत्न तुम्हाला गौरवण्याचा, अशाच वेळी माननीय देवेंद्रजी दावोसमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड गुंतवणूक आणण्याकरता व्यस्त आहेत आणि करार आणि करार करार आणि करार महाराष्ट्रातील उद्योग येण्याकरता करताय. इकडं कार्यक्रम सुरू आहे, तिकडे करार सुरू आहे. यापेक्षा काही चांगला त्या ठिकाणी वेळ राहू शकत नाही. आणि काय काय करार होत आहे ते पटापट महाराष्ट्राला दिसत आहेत. महाराष्ट्राच्या संपूर्ण सिस्टीमवर ते त्या ठिकाणी अपलोड होतात आहे. खरं तर हे एक मोठा योग आहे आणि म्हणून मी या ठिकाणी खरं तर आपल्याला आश्वस्त करतो की आपण उंच भरारी घ्या. ABP माझाने तुम्हाला खऱ्या अर्थाने पुढं अजून एक पाऊल टाकण्याकरता या ठिकाणी बोलवलं आहे, याकरता पुरस्कार दिला आहे. खरं तर मला ABP माझाचे खूप खूप अभिनंदन करायचं आहे. पत्रकारितेसोबतच ABP माझा अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कायम आयोजन करत असतं. समाजाच्या उभारणीमध्ये आणि जळगणीमध्ये मोलाचे योगदान हे खरं तर जसं उद्योजकाचं आहे तसंच ABP माझाचं आहे. आणि खरं तर ABP माझाने आपला सर्वांचा सत्कार करणे हे खरं तर फार स्तुत्य आहे, उपक्रम आहे. न्यूज चॅनलचं म्हणून ABPचं काम फार मोठं आहे. ते राज्यात अग्रेसर आहे, देशात अग्रेसर आहे. पण अशा उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी, महाराष्ट्र एकसंघ करण्याकरता, सर्व समाजाला सर्व धर्माला न्याय देऊन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करण्याचं काम कुणी करत असेल ते ABP माझा करताय, याचासुद्धा आपल्या सर्वांना अभिमान आहे. आणि म्हणून एकच शेवटचं बोलतो, कारण शेवटी आपला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला मजबूत करण्याची आपली सर्वांची भूमिका आहे. आणि मग महाराष्ट्राबद्दल काय सांगायचं, आपल्या राज्याबद्दल काय सांगायचं. आपल्या ताईंनी फार चांगली कविता या ठिकाणी सांगितली आहे. त्या कवितेतनं आपल्याला ऊर्जा मिळाली आहे. पण आता आपल्याला महाराष्ट्र मजबूत कसा होतो आहे, तो कसा करायचा आहे. तर महाराष्ट्र म्हणजे सर्वाधिक राष्ट्रीय सकल उत्पन्न. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक राष्ट्रीय सकल उत्पन्न. महाराष्ट्र म्हणजे थेट परकीय गुंतवणुकीत सर्वाधिक वाटा असलेलं राज्य. महाराष्ट्र म्हणजे सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेलं राज्य. महाराष्ट्र म्हणजे उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य. महाराष्ट्र म्हणजे निर्यातीत अग्रेसर राज्य. महाराष्ट्र म्हणजे समृद्ध पायाभूत सुविधाकरता अग्रेसर राज्य. आणि महाराष्ट्र म्हणजे सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचं मनुष्यबळ असलेलं राज्य. असा या महाराष्ट्राचा गौरव आपण या ठिकाणी करू शकतो. मी या ठिकाणी पुन्हा एकदा ABP माझाच्या या स्तुत्य उपक्रमाचं हृदयापासून स्वागत करतो आणि मला या ठिकाणी बोलल्याबद्दल ABP माझाचे खूप खूप सरताचे आपले धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर मी ABP माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक मॅम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावे. कुठलंही राज्य असो, मग अगदी बादशाह अकबराचं का नाही, त्यालाही नवरत्नांची गरज होती. आजच्या महाराष्ट्राला अनमोल रत्नांची गरज आहे. खरं तर अनमोल रत्नच हे पुरस्कार कोणाच्या हस्ते द्यावे हा प्रश्न आमच्या समोर होता. राजकीय नेते मंडळी बरीच असतात, आपल्या राज्यासाठी, देशासाठी सातत्यानं काम करत असतात. पण त्यातील काही लोक अशी असतात की ज्यांना सामाजिक सांस्कृतिक भानसुद्धा खूप असतं, खूप मोठं असतं. आणि हे भान चंद्रशेखर बावनकुळे यांना आहे. मी नागपूरची आहे आणि त्यामुळे मी ते जवळून पाहिलेलं आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी नागपूरच्या महालक्ष्मी देवस्थानाचा संपूर्ण विकास केला आहे, त्यामुळे त्यांनी एक बिझनेसचं क्लस्टरच तिथे निर्माण केलं आहे. जे आपण आजकाल उद्योग म्हटलं की क्लस्टरबद्दल ऐकत असतो आणि एक संपूर्ण टुरिझमसाठी पूरक असं क्लस्टर त्यांनी तिथे निर्माण केलं आहे. ते स्वप्रेरणेतून त्यांनी केलं असं खरं तर म्हणायला पाहिजे, कारण अनेक वर्षांच्या तपस्येनंतर ते त्यांना साध्य झालेलं आहे. आणि त्यामुळे आजच्या या अनमोल रत्न कार्यक्रमासाठी त्यांनी यावं ही आमची इच्छा होती. त्यांनी आमच्या इच्छेला मान दिला, ते आले. बावनकुळेजी आपले खूप खूप धन्यवाद. मधुराणीजीसुद्धा एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, बहुआयामी आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या फक्त
एकाच क्षेत्रात काम करतात असं नाही, तर मला वाटतं ज्या पद्धतीनं त्यांनी आज आपल्याला कविता ऐकवली आहे, ती कविता ऐकूनच आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक वेगळं दर्शन झालं. आपण वेळात वेळ काढलात, आलात, आपलेही खूप खूप आभार. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आजचे हे अनमोल रत्न, ABP माझाचे हे पुरस्कार आपण स्वीकारले, आपण आलात, आपलेही खूप खूप धन्यवाद. आणि यासोबतच ABP माझा आयोजित अनमोल रत्न पुरस्कार 2025 हा सोहळा इथंच संपन्न झाला असं जाहीर करते आणि सगळ्या पुरस्कारार्थींना विनंती करते की आपण फोटोसाठी व्यासपीठावर यावं. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.